गुडघा म्हणजे फक्त कार्टिलेज नाहीये, कार्टिलेज घासलं गेलंय आणि ते रिपेअर होणारच नाही या भ्रमात राहू नका. माझे वडील भाऊसाहेब देवरुखकर हे ॲडिशन्स खूप चांगले शोधायचे. जे गुडघ्याच्या रुग्णांमध्ये ते मांडीपासून, गुडघ्याच्या मागून, गुडघ्याच्या आतल्या बाजूने, गुडघ्याच्या भोवताली, कमरेपासून सगळीकडे ते त्यांचा अंगठा असा मजबूत अंगठा होता आणि त्या अंगठ्याने जाऊन असं मस्तपैकी डीप, कारण ॲडिशन शोधायला आपल्याला खूप डीप टिश्यूज पर्यंत जावं लागतं आणि तिथे जाऊन आपल्याला ते ॲडिशन्स शोधायला लागतात आणि त्याचं एक टेक्निक आहे, ते ॲडिशन्स रिलीज करायचं आणि ते टेक्निक मी त्यांच्याकडनं शिकलो. तर हे रिलीज झाल्यावर स्नायूंची ताकद परत येते, गुडघ्यावरचा भार कमी होतो, गुडघ्याची मुवमेंट वाढते, गुडघ्याची स्ट्रेंथ वाढते. तसंच आपलं गुडघा दुखायला लागला की अँकल पण चेंज झालेला असतो शेप आणि चालण्याची पद्धत बदलते. तर त्यासाठी मग अँकलची पण आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे अगदी पायाच्या बोटांपासून, अँकलपासून, पोटऱ्यांपासून गुडघे, गुडघ्याच्या वर असं जात आम्हाला संपूर्ण शरीराची अलाइनमेंट करून त्या शरीराला ठीक करावं लागतं. त्यावेळी ते गुडघे चांगले होतात आणि मग आपल्याला ऑपरेशनला जावं लागत नाही. तेच गुडघे आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो.